होतो तुम्ही फुयाजी? कधीपासून शोधते मी तुम्हाला? कामाच्या वेळी कामं करायचं ना? अहो घरातली सगळी कामं तशीच पडलेत. करते सगळी कामं करते. टेन्शन घेऊ नको तू. माझ्या पेटीची चावी ना सकाळी 4 वेळेला खाली पडली बघा. आता ना हिला मी जोरात बांधते. मोना आलेत मॅडम. जावा आता. तुम्ही पण ना? अगं जा. तुम्ही पण अवघड आहे. चला पेपर बघू काय म्हणते. हा बातम्या वाचू. चल. तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला शोधत होते. सापडलं का मी? काय शेत मालक म्हातारीची मजा करताय वय. मी का मजा करू? मी इथे चित्र काढत असताना तुम्ही शोधत होता ना मला. मग मजा तर तुम्ही करत होता ना माझी. नाही अहो छोटं मालक खरंच तुम्ही ना मला दिसलंच नाही अहो. ठीक आहे. बरं ऐका ना तुम्हाला काय खायला प्यायला नको? नको फुयाजी. फुयाजी मग एक सांगतो. तुम्ही इथून जा आणि मी कधी चित्र काढत असताना तुम्ही मला डिस्टर्ब नका करू. बरं जा की मग जा. जाते ना. म्हणे बया तुला अशी कागदपत्र मिळत नसत्यात. हलणार नाही तर तुलाच काहीतरी करायला पाहिजे. हे काय बाबा? अरे मी तुला म्हणलं होतं ना तुझ्या सगळ्या चित्रांचे मी फ्रेम्स बनवून आणील. हे बघ तुझ्या सगळ्या चित्रांच्या फ्रेम बनवून आणल्यात मी. वाह. टाडांग, टाडांग. वाह क्या बात आहे बाबा. थँक्यू. मला हेच पाहिजे होतं. आता या सगळ्या फ्रेम घ्यायच्या. अख्खं घर तुझे. जिकडे लावायच्या तिकडे लावायच्या. बाबा आता या आठवणी आपल्या बरोबर कायमच राहतील. कायम राहतील. म्हणजे तू मोठा झालास ना तुझी मिशी पांढरी झाली ना तरी पण राहतील. अरे वा अमोल. आता तुझी सगळी काढलेली चित्र अशी फ्रेम मध्ये मस्तच. बापू ही फ्रेम आपण आपल्या हॉल मध्ये लावूया. येस ओके. अरे ही चित्र बघून घरात येणार जाणार म्हणली पाहिजेत. या घरात चित्रकार कोण राहतो म्हणून. काय 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 चाललंय? हे बघ माझे चित्र. अरे वा अर्जुन. अरे तू असू दे गप्पे. आता ही सगळी चित्र आयुष्यभर माझ्या बरोबर राहते. दाजीबा विनूबाबा म्हणते ते खरं आहे बरं का. हे घर कलेक्टरचं कमी आणि चित्रकाराचं जास्त वाटतंय आता. हा पण ह्या फ्रेम मध्ये आपली पूर्ण फॅमिली आहे. पण इथं कुठं आपली फॅमिली पूर्ण आहे? हो ना. हे नीट वागले नाहीत ना हे नसले तरी काय फरक पडत नाही. तू नको काळजी करू. आजोबा बापू हे चित्र खास तुमच्या दोघांसाठी. बया आजपर्यंत एवढा आनंदी घर मी कुठं पाहिलं नव्हतं. लई वर्षानं आमचं घर सावरलंय. आता जरा करू दे की मजा. अहो पण आता मजा काय अशी इथं बसून करायची असते. जावा की
देवाला जावा कुलदैवताला. कारण कुलदैवत म्हणजे आपल्या घरावर आनंदाचा आशीर्वाद देणारा देव असतोय. अरे अर्जा, या आजीला मानलं पाहिजे. ती म्हणती ती एकदम बराबर आहे बर का. आप्या, अर्जुन, आपण देवाला जाऊन यायचं का? तेवढंच जरा मोकळं मोकळं वाटेल. हो तिथे मला पण पटते बरं का. मामा आपण सगळी तर मजा येणार रे. अरे येणार की. आपण कुठं फिरायला गेलोय आणि मजा आली नाही असं कधी होतं वय? अर्जा, येऊया एक बार जाऊन. उद्या सुट्टी आहे का तुम्हाला? येऊ जाऊन, सगळीच जाऊन येऊ. ये म्हणजे मला देवाला जायला मिळणार. देगे, 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 देगे. मा, हे चित्र आपण आपल्या खोलीत लावूयात. बर तूच लाव कुठे लावायचंय ते. मीच का? कारण तू स्पेशल आहेस ना बाळा, म्हणून. अमोल बाळा, तू आलास आणि आपली अख्खी फॅमिली एकत्र आली. आपे बघ ना, फक्त त्याच्या येण्याने आपण मागचे सगळे राग विसरून आयुष्यात पुढे निघालो. मा, बाबा आपण या फोटोसाठी एकत्र राहायचं. येस. आता मी तुझ्या माला कधीच सोडणार नाही. समोर काही बोलत जाऊ. मा, बाबा तुम्ही एकदा अल्बम केला होता ना? हो, मी अल्बम केला होता. आई शपथ, तू तू अल्बम बनवून आणला? मग मॅडमची ऑर्डर म्हणल्यावर पाळली पाहिजे ना. तो अल्बम म्हणजे आप्पीचं माझं आयुष्य होता. आप्पी तुला सांगतो, 7 वर्षात आहे ना असं लय वेळा वाटला ग, बिना कुटुंबाचं जगल्यापेक्षा आहे ना मेलेलं बरं. नाही आप्पी, खरंच प्रत्येक वेळी त्या अल्बमनी, तुझ्या आठवणींनी, त्या प्रत्येक फोटोनी जगवले ग. पण बाबा तू आणि मा आहेत नाही का आता? बाबा अरे मी काय म्हणतो, आपण आता सेल्फी काढून अल्बममध्ये टाकूयात का? अरे आत्ता नको बाळा. आत्ता बघ ना आपण कसं दिसतोय. आपण एक काम करू, उद्या सकाळी सगळे जण फ्रेश असतील ना मंदिरात जाताना, आपण सेल्फी काढून त्या अल्बम मध्ये टाकू. वा बाबा काय आयडिया आहे ती तुझी. बरं चला झोपा आता लवकर. पण मा, बाबा गोष्ट कोण सांगणार? हेच ना. यस मा बाबा. तू सांगणार. दिप्या मामा, मोमा या लवकर, कुठे तुम्ही? या आलो आलो. काय राव भांजे, एवढ्या सकाळी व्यायाम करून घेतल्यावर कसा आवरायचा आम्ही? अरे बाबा माणसं आहे, मशीन नाही. मामा अरे बापूंनी पूर्ण व्यायाम केलाच की, ते आले तुझ्या आधी. बरोबर असू दे. छोटे सरकार, अहो कशी दिसते मी? भारी दिसते मोमा, पण आपल्याला देवाला जायचंय, लग्नाला नाही. हा ओ छोटे सरकार, देवाला जाताना असं आवरत नाहीत का? अगं मोना, गंमत करते ते तुझी. हा, डॅम्बी झालाय नुसता. मोना चल. ताजी अरे अमोल बाळा, अरे मा कुठं राहिली तुझी? मा अगं कुठेच तू? मा ये की. आले आले आले. चला आवरलं सगळ्यांचं, निघूया. बाबा अर्जा, मी काय म्हणतो, मी आज जरा येत नाही. विनायकराव, तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही तसं नाही, तब्येत बरी आहे, पर जरा आराम करतो की. कदम जास्त नाही ना काय? हे जास्त काय नाही, पर उगाच तिकडे येऊन पावसात भिजलो म्हणजे त्यापेक्षा इथे आराम करतो. आजोबा चला ना,
अर्जुन, मला वाटते विनायकरावांना वाटते ना तर त्यांना करू दे आराम. आपण जाऊन येऊ. अरे बापरे, चला ना तुम्ही. अमोल, अरे बाळा, आजोबांना बरं नव्हतं की नाही? एक काम करा, आजोबांना बरं वाटायला लागलं ना की मग तुम्ही दोघ जण परत जा देवाला. अरे बा नक्की ना? हा नक्की. बरं बाबा, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि पूर्ण आराम करा. होय होय, काय काळजी करू नको. बरं कदम, फ्रीजवर गोळ्या ठेवल्या, जेवण झालं की पहिल्या गोळ्या घ्या. होय होय नक्की. चला निघायचं. चला. काय ग बाया, एवढं डोकं लावून मी या सगळ्यांना घराच्या बाहेर काढलं आणि म्हातारडं नेमकं हितच राहिलं ना. हा, याची नजर चुकून मला ती कागद घ्यायला लागते. काय भांजे, कसा वाटला परिसर? मामा, अरे एक नंबर आहे. पण मामा, तुम्हाला आधी का नाही आणलं इकडं? अरे अमोल बाळा, आपण फक्त दर्शनाची इच्छा व्यक्त करायची. योग ना देव बाप्पा जुळवून आणतो. बापू, मला खूप भारी वाटतं इकडे येऊन. हो ना? हो. आप्या, मी जरा अगरबत्ती नारळ घेतो. हो. अमोल, हा, ही देवस्थान एकदम कडक आणि जागृत आहे बरं का. म्हणजे? अरे म्हणजे असं म्हणतात की ह्या देवाला केलेलं नवस पूर्ण होतो. मामा, अरे नवस म्हणजे? अरे हो, किती प्रश्न विचारतोय अमोल. मी देतो की उत्तर. दाजीबा सांगा, सोप्या भाषेत तुम्हीच समजून सांगू शकताय. तू माझ्यावर कल. डॉन. बाबा, अरे सांग ना प्लीज. हो सांगतो. नवस म्हणजे आपल्या मनातली इच्छा देवाला सांगायची, त्याला नवस म्हणतात. मग ते तर आपण घरी पण करू शकतो ना. अरे हो बाळा, पण ह्या देवाला इच्छा बोलली ना की ती पूर्ण होतेच. मग काय करायचं माहितीये का, आपण मनात जे ठरवलं ना ते मनोभावे श्रद्धेने देवाला द्यायचं. बाबा, आणि इथलं मागितलेली इच्छा पूर्ण होणारच. अमोल, तू जर निर्मळ भावनेने काही मागितलं ना देवाला तर नक्की तुझी इच्छा पूर्ण होणार बघ. आणि तुला माहितीये, तू माझ्या पोटात होतास ना तेव्हा तुझा बाबा आणि मी आम्ही इथे चाललो होतो दर्शनाला. आणि त्या दिवशी दरड कोसळली होती. भयानक दिवस होता तो. त्या आठवणी पण नको वाटत होता. त्यातून बाहेर पडता पडता महिना गेला होता मला. मॅडम, मॅडम पण खरंच आहे अर्जुन, आता तू दिवस जरी आठवला ना तरी अंगावर काटा येतो. मला वाटलं झालं, तू आणि अमोल गेले मला सोडून. मला काहीच कळत नव्हतं काय करायचं. मग मी ह्या देवळात आलो. देवाला नवस बोलला आणि सगळं मार्गी लागलं. ठीक झालं. खरंच का बाबा? हो. अरे अमोल, मी खूप घाबरून गेलो होतो. मला असं वाटलं की आपी जर माझ्या आयुष्यातून गेली तर माझं आयुष्यच संपून जाईल. अर्जुन, अरे तो प्रसंग अवघड होता, पण आपल्या प्रेमाने आपल्याला लांब नाही जाऊ दिलं. आता देवाला पण माहित होतं की तुझ्यातनं कित्येक लोकांचं भलं होणार आहे. खरंच त्या देवाला मागितलेली कुठलीच इच्छा अपूर्ण नाही राहत बघ. मामा, अरे आता मला पण देव बाप्पाला काहीतरी मागायचंय. अरे तू तुझी इच्छा देवाला सांगायच्या आधीच पूर्ण होईल. पण छोटे सरकार, तुम्हाला नक्की काय मागायचंय? मी देवाला मागणार आहे ना मामा, मग देवाला सांगेन. मी आलो. बापू. अमोल, अरे असू दे असू दे, बापूंकडे जाऊ दे, त्यांना हा प्रश्न विचारायचा. त्यात अगरबत्ती नारळ दिलाय ना. बापू, हा, तुम्ही नवस मागताय का? अरे नाही बाळा, पूजेचं साहित्य घेतलंय मी. आपण तर नवसाचं का विचारतोयस? बापू, नवस कसा मागायचा ते मला सांगा ना प्लीज. बापू, माझी मदत करा ना. पण अमोल, नवस का मागायचंय तुला बाळा? कारण तो
आठवण नव्हतं म्हणून. अच्छा असे वे. हा. बरं बरं थांब मग. दादा ते एक ताट देव. हा हे घे. अमोल बाळा हे घे. हा पण मा बाबाला बरोबर घेऊन जायचं देवासमोर. हो का? हा बाबा या इकडं. काय रे? अरे हे कशाला घेतलंय परत? मा, अगं नवस मागायचं साहित्य. नवस मागायचं साहित्य पण तू का घेतलंयस? कारण मला नवस मागायचंय ना म्हणून. काय नवस आणि तू मागणार? मा, अगं मी लहान आहे ना म्हणून तुम्ही चला ना माझ्या बरोबर. अरे हो बाळा आम्ही येतो तुझ्या बरोबर पण तुला नवस मागायची काय गरज आहे? तुला जे पाहिजे ते द्यायला आम्ही दोघं आहे की. बाबा, अरे तुम्ही तर माझी इच्छा पूर्ण करालच की. पण मला देवाला काहीतरी स्पेशल मागायचे. बापरे स्पेशल? हो चला ना मा. बाबा चला ना प्लीज, चला चला. बरं जाऊया. ओ दिप्या, ए दिप्या मोना या आज जायचंय. हा आलो म्हणा चल. काय म्हणजे काय गडबड? नवस मागायची तयारी चालली आहे बाबा आमची. चला. भया कुठे गेलंय माता? पुढे तडफडलं काय माहिती. बहुतेक खोलीत झोपलेलं दिसतंय. आता हीच खरी संधी हाय. पुयाची, पुयाची. काय झालं असं? उलटी आलं का तोंड का केलंय? ती सगळे घराच्या बाहेर गेल्यात ना तर म्हणलं घर साफ करून घ्यावं. बर मला बी एक फडकं द्या. बाहेर आप्पीच्या नावाची पाटी आहे ना ती जरा स्वच्छ करायची. पहिली तुमची खोली साफ करू का? कशाला? आमची एकदम स्वच्छ आहे. बापून मी रोज करत असते. बर 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 मग कलेक्टर मॅडमची करून घेते. हा बघा गरज आहे का तर करा. गरज कशी नाही तो ते आपलं धाकलं मालक आहे ना तिथं लई चितारा काढत बसलेली असते आणि मग सगळा कचरा करून ठेवतात. मग मी साफ करून घेते. हा बरोबर घ्या करू. आर्या, ए आर्या, म्हटलं घरात आहेस की नाही काय माहित. तुम्ही इथे? अगं काही नाही, तुझी आठवण आली ना म्हटलं आजचा नाश्ता तुझ्या बरोबरच करायचा. हे बघा रुपाली ताई, मला कळते तुम्ही हे नाश्त्याचं निमित्त करून आले. तुमचं काही काम आहे का? आर्या, अगं तू माझं काय ऐकूनच घेणं झाली आहेस. हे बघा मला अप्पी बाबतीत आता तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही बोलायचं असेल तर नक्की बोला. आर्या, अगं तुझा राग साहजिक आहे, मी समजू शकते, पण मी हे सगळं तुझ्यासाठीच केलंय ना. अहो आज तरी खरं बोला, हे तुम्ही माझ्यासाठी केलं का तुमचा अप्पीवर राग होता त्या रागापोटी केलं? आर्या, हे बघा तुम्ही सोयीस्कररित्या माझा वापर करून घेतला. हे बघ आर्या, माझा अपर्णावरती राग आहेच आहे, पण अगं मला खरंच मनापासून वाटतं की तुझं लग्न अर्जुन भाऊजींबरोबर व्हावं. वाटण्याने काय होतं रुपाली ताई? सांगा ना, वाटण्याने काय होतं? हे बघा मला आता तुमची कसलीच मदत नको. इथून पुढे माझ्या गोष्टी माझ्या मी सांगते. कळते? आर्या, अगं एकीचं बळ समजून घे. कदाचित आहे ना अपर्णाला असंच वाटत असणार आहे की आपण दोघी वेगळं व्हावं. अपर्णाला काय वाटतं ना त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला फक्त एवढंच कळतं ना की मला तुमची मदत नको आहे. कळते तुम्हाला? ठीक आहे आर्या, अगं एवढं नको चिडूस. बरं मला सांग, तू काय करणार आहेस एकटी? तुझ्या लक्षात येते का अर्जुन भाऊजी साखरपुडा मोडून गेले? जाऊ देत ना रुपाली ताई, तो माझा मित्र आहे. त्याला मी माझ्या पद्धतीने आमच्या नात्याचा पुन्हा विचार करायला सांगते. तुम्ही नका काळजी करू. एवढं सोपं वाटते का तुला हे? सोपं नसलं ना रुपाली ताई तरी तुमच्या नात्याला लागून मला ते अजून अवघड करून नाही घ्यायचं. माफ करा रुपाली ताई, पण प्लीज हा विषय माझ्यासमोर पुन्हा काढू नका. ठीक आहे, तुला काही मदत लागली तर सांग मला.
अगं मला मनापासून वाटतं की आमच्या घरची तूच सून व्हावीस. माहिती आहे मला. आर्या, तुझा माझ्यावर विश्वास जरी नसला ना तरी मी अपर्णा आणि भाऊजींना वेगळं करणार म्हणजे करणारच. हे बघा, तुम्हाला जे हवं ते करा, पण मला यात ओढू नका. ठीक आहे, निघते. नाश्ता करून घे. यांनी अपर्णा आणि अर्जुनला एकमेकांपासून वेगळं केलं ना तर बरंच आहे, पण यांच्या नादाला लागून मला अर्जुनच्या नजरेत अजून वाईट नाही व्हायचे.